डॉक्टर म्हणजे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला आपण नोबेल प्रोफेशन म्हणतो, डॉक्टर आणि टीचर्स. कारण समाजामध्ये सर्वात जास्त इंटरेक्शन कुणाचं होत असेल तर ते डॉक्टरांचं होत असतं. त्याचे काही लाभही आहेत आणि काही तोटेही आहेत. जसं की समाजामध्ये नेहमी बदल होत असतात, आर्थिक, शारीरिक, मानसिक, वेगवेगळ्या लेवलला. कधी आर्थिक मंदी येते, कधी कोरोनासारखे काही आजार येतात, कधी चांगले बदल होतात, कधी वाईट होतात. आणि अनुषंगाने त्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डॉक्टरांवर होत असतो. तर या सर्व गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या स्वतःची प्रॅक्टिस, सेवा करत अविरत ते सतत काम करत असतात. म्हणजे डॉक्टर म्हणजे आयडियल हिरोज वागतात. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की 2002ची गोष्ट आहे. BAMSचं कॉल लेटर माझ्या हातात होतं, पण त्यानंतर लाईफमध्ये असं काही ट्विस्ट आलं की नंतर शिक्षकी पेशामध्ये आले. मग त्याच्यानंतर आजच इथं व्यक्त व्हायला मिळते. त्यामुळे जे कुतूहल होतं डॉक्टरांबद्दलचं ते माझ्या मनात तसंच राहिलं होतं. ते आज एका कवितेतून मी व्यक्त करणार आहे. काही प्रश्न होते ते पण त्या कवितेतून सांगते. कवितेचा प्रकार आहे मुक्तछंद. इथे उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टरांना उद्देशून काही प्रश्न आहेत मनात, ते या कवितेतून व्यक्त करते. डॉक्टर, अहो डॉक्टर, तुम्हीच रिअल हिरोज आणि तुम्हीच खरे ॲक्टर. डॉक्टर, अहो डॉक्टर, तुम्हीच रिअल हिरोज आणि तुम्हीच खरे ॲक्टर. कसे काय संभाळता तुम्ही जीवनाचे सारे सेक्टर? खूप प्रश्न पडतात मला तुमच्याकडे पाहून, खूप प्रश्न पडतात मला तुमच्याकडे पाहून नेहमीच. आज मला हवेच आहे उत्तर, आज मला हवेच आहे उत्तर. जसं हितगुजच्या पब्लिकेशनमध्ये मॅडमनी पण सांगितलं की 9 महिनेचा जो प्रवास होता की सर्व लेख डॉक्टरांचे जमा करणं किंवा प्रिंटिंगच्या सगळ्या गोष्टी. तर त्यावेळेस एक गोष्ट डोळ्यासमोरून तरळून गेली की सर्वच सेवारत असतात, 24 तास कार्यरत असतात, फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि यातून एकदम वेगळा विषय असं व्यक्त होणं डॉक्टरांसाठी ही किती अवघड गोष्ट आहे की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन सेवेला वाहून घेतलं आहे. स्वतःचे छंद, आवडीनिवडी ह्या सगळ्या बाजूला ठेवून एक फोन आला पेशंटचा की लगेच त्यांना तत्पर व्हावं लागतं. तर ते जेव्हा सांगत होते ना तर सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या की एका सामान्य माणसाला ज्या गोष्टी सहज सोप्या वाटतात, माणूस म्हणून जीवन जगताना त्या गोष्टी डॉक्टरांसाठी किती कठीण आहे हा विचार मनात आला होता. डॉक्टर, अहो डॉक्टर, वैद्यकीय सेवेत तुम्ही जीवन झोकून देता. वैद्यकीय सेवेत तुम्ही जीवन झोकून देता. रात्री अपरात्री पेशंटचा फोन कसा काय स्वीकार करता? रात्री अपरात्री पेशंटचा फोन कसा काय स्वीकार करता? माणूस म्हणून तुम्हाला नसते का हो झोप? माणूस म्हणून तुम्हाला नसते का हो झोप? आणि विश्रांतीची गरज? तुमच्याकडे पाहून प्रश्न पडतो खरंच, तुमच्याकडे पाहून प्रश्न पडतो खरंच. डॉक्टर, अहो डॉक्टर, तुम्हीच रिअल हिरोज आणि तुम्हीच खरे ॲक्टर. आज सांगूनच टाका मला कसे सांभाळता जीवनाचे सारे सेक्टर, जीवनाचे सारे सेक्टर. स्पायडरमॅनचे सोडा हो. स्पायडरमॅनचे सोडा हो तो तर असतो काल्पनिक हिरो. स्पायडरमॅनचे सोडा हो तो तर असतो काल्पनिक हिरो. त्याचे जाळी असते खोटेच, पण समाजातली अंधश्रद्धेची जाळमुळं, मीडियाने केलेला अपप्रचार, यातून तुम्ही कसा हो काढता मार्ग? यातून तुम्ही कसा हो काढता मार्ग? तुम्हालाही असतेच ना फॅमिली, तुम्हालाही असतेच ना फॅमिली, सखे सोयरे आणि नातीगोती. तुम्हालाही असतेच ना फॅमिली, सखे सोयरे आणि नातीगोती. असतील ना तुम्हालाही माणूस म्हणून काही छंद? असतील ना तुम्हालाही माणूस म्हणून काही छंद? आणि अडवत असतील तुम्हालाही कधी कधी जीवनातले चढउतार. आणि अडवत असतील तुम्हालाही कधी कधी जीवनातले चढउतार आणि आयुष्याचे बंध. कसे हो करता यावर मात? कसे हो करता यावर मात? डॉक्टर, अहो डॉक्टर, तुम्हीच रिअल हिरोज आणि तुम्हीच रिअल ॲक्टर. आज सांगूनच टाका मला सगळ्या प्रश्नांचे उत्तर. 24 तास सेवाभाव. 24 तास सेवाभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य. हे सांगताना खूप सारे डॉक्टरांचे चेहरे डोळ्यासमोर दिसत आहेत, कारण सगळ्यांशी इंटरॅक्शन होत असते इथं जवळच राहत असल्यामुळे.
24 तास सेवाभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य कुठून आणता हे सगळं? 24 तास सेवाभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य कुठून आणता हे सगळं? काय आहे याचे रहस्य? डॉक्टर, अहो डॉक्टर, तुम्हीच रिअल हिरोज आणि तुम्हीच खरे ऍक्टर. अनेक भूमिका पार पाडून कसे सांभाळता जीवनाचे बाकीचे सारे सेक्टर? एक गोष्ट सांगू का मनातली, जरी दिसले सुंदर संपन्न डॉक्टरांचे जीवन, तरी ते नसतात भोगी, ते तर असतात खरंच कर्मयोगी. जे मला वाटलं ते खरंच, जरी दिसले सुंदर संपन्न डॉक्टरांचे जीवन, तरी ते नसतातच भोगी, ते असतात खरंच कर्मयोगी. व्यक्तिगत जीवनास देऊन पूर्ण विराम,